बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य होते. मृत्यू 31 मे 1874. 36. आचार्य विनोबा भावे. जन्म 11 सप्टेंबर 1895 गागोदे, पेण जिल्हा रायगड येथे. नाव विनायक नरहर भावे. विनोबांचे सुरुवातीचे शिक्षण बडोक्यास झाले. संस्कृतचे शिक्षण बनारस येथे घेतले. त्यांना विनोबा हे नाव गांधीजींनी दिले. विनोबांचे गुरु गांधीजी होत. विनोबांनी गांधीजींच्या साबरमती आश्रमात अध्यापनाचे कार्य केले. 1920 मध्ये गांधीवादी नेते शेठ जमनालाल बजाज यांनी साबरमतीच्या आश्रमाची एक शाखा सेवाग्राम वर्धा येथे काढली. या शाखेचे संचालक म्हणून विनोबांची गांधीजींनी नेमणूक केली. सविनय कायदेभंगाच्या चळवळीदरम्यान धुळे जेलमध्ये असताना त्यांनी गीतेवर प्रवचने दिली. वर्धा जिल्ह्यात पवनार येथे परमधाम आश्रम काढला. भूमिहीनांना जमीन देण्यासाठी 1951 पासून भूदान चळवळ चालविली. या चळवळीची सुरुवात आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली या गावापासून झाली. भूदान चळवळीतील पहिला जमीन दाता रामचंद्र रेड्डी 100 एकर जमीन दान केली. लाखो एकर जमिनीचे गरीब भूमिहीन यांना वाटप केले. चंबच्या खोऱ्यातील दरोडेखोरांचे हृदय परिवर्तन घडवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. 441. 1940च्या गांधीच्या वैयक्तिक सत्याग्रह आंदोलनातील पहिले वैयक्तिक सत्याग्रही विनोबा होते. रॅम मॅग्सेसे पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय विनोबा भावे. 1958. विनोबा भावेंना 1983 साली मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरविले गेले. लोक त्यांना आचार्य विनोबा भावे म्हणून ओळखत. सर्वोदय समाजाची स्थापना केली. महाराष्ट्र धर्म हे मासिक चालविले. लेखक गीताई, गीता प्रवचने, मधुकर, विचार पोथी, स्थितप्रज्ञ दर्शन, कुराणसार, स्वराज्यशास्त्र, साम्यसूत्रे, जीवनदृष्टी. महात्मा गांधीजींचे आध्यात्मिक उत्तराधिकारी असे विनोबाजींना समजले जाते. निधन 15 नोव्हेंबर 1982. 37. ताराबाई मोडक. जन्म 19 एप्रिल 1892, मुंबई येथे केळकर घराण्यात जन्म. वडिलांचे नाव सदाशिव व आईचे नाव उमाबाई. त्यांचे वडील व आई दोन्ही सुधारणावादी तसेच बुद्धिवादी होते. हाच वारसा ताराबाईंना लाभला. त्यांचे शिक्षण पुणे, मुंबई येथे झाले. 1914 मध्ये त्या मुंबई विद्यापीठातून 11 BA होऊन गेले आहेत. 1915 मध्ये त्यांचा विवाह कृष्णा वामनराव मोडक यांच्याशी झाला. ताराबाईंनी 1921 ते 22 ला राजकोटच्या बार्टन फिमेल ट्रेनिंग कॉलेजमध्ये आपली सेवा सुरू केली. त्यांनी गिजूभाई बद्धेका यांच्या सहाय्याने भावनगर येथे मॉन्टेसरी तत्वावर आधारित गीता शिक्षण पद्धत निश्चित केली. 1923 ते 32 या काळात त्यांनी भावनगरच्या दक्षिणामूर्ती संस्थेत प्राध्यापिका म्हणून कार्य केले. 1933 पासून त्यांनी शिक्षणाबाबतची शिक्षणपत्रिका काढावयास सुरुवात केली. स्वतः ताराबाई या पत्रिकेच्या संपादक होत्या. 1936 त्यांनी नूतन बालशिक्षण संघ स्थापन केला. या संघाच्या त्या काही काळ चिटणीस होत्या. 1945 मध्ये ताराबाईंनी ठाणे जिल्ह्यात बोर्डी, सध्या पालघर जिल्ह्यात येथे ग्राम बालशिक्षा केंद्र स्थापन केले. यातूनच पुढे ग्रामीण बालवाडी व ग्राम बाल अध्यापन मंदिर या संस्था निघाल्या. 1948 त्यांनी दादरमध्ये शिशुविहार संस्था स्थापन केली. त्यांनी बालशिक्षण, बालवाडी, अंगणवाडी, फिरती बालवाडी, बालमंदिर, बालशिक्षा केंद्र इत्यादींच्या माध्यमातून बालमनावर सुसंस्कार केले. त्यांनी कुरणशाळा, रात्रशाळा, प्रौढ शिक्षण वर्ग सुरू केले. पूरक अन्न योजना व सकस आहार योजना राबविल्या. बालशिक्षणात बालवाडीत गप्पा, गाणी, गोष्टी, खेळीवर भर दिला. महात्मा गांधींनी बुनियादी शिक्षण पद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम ताराबाईंकडे सोपविले होते. त्यांना आपल्या शिक्षण कार्यात अनुताई वाघ यांची मोलाची साथ लाभली. ताराबाईंकडून प्रेरणा घेऊन अनुताई वाघ यांनी ठाणे, सध्या पालघर जिल्ह्यात कोसबाड येथे आपले शिक्षण कार्य केले. 1962 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
1946 ते 1951 अशी 5 वर्षे त्या तत्कालीन मुंबई राज्य विधानसभेच्या सदस्य होत्या. त्यांचे कार्य हे खेडे व आदिवासी भागातील बालशिक्षण तंत्राचे देशव्यापी प्रतिमान मॉडेल बनले. साहित्य, बालविकास व शिस्त, बालकांचा हट, सवाई विक्रम ही अनेक पुस्तके लिहिली. निधन 31 ऑगस्ट 1973. 38. अनुताई वाघ. जन्म 17 मार्च 1910 पुणे येथे झाला. वयाच्या 13व्या वर्षी विवाह झाला. अल्पावधीतच वैधव्य आले. अशा स्थितीतही आपले शिक्षण चालू ठेवले. पुढे त्यांची ताराबाई मोडक यांच्याशी भेट झाली. ताराबाई मोडक यांच्या बोर्डी, ठाणे सध्या पालघर जिल्ह्यात येथील ग्राम बाल शिक्षण केंद्राचे कार्य केले. त्या शिक्षिका, शिक्षणतज्ञ, समाजसेविका, आदिवासी सेवक होत्या. त्यांनी ठाणे सध्या पालघर जिल्ह्यात येते. जिल्ह्यात कोसबाड येथे विकासवाडीचा प्रयोग सुरू केला. विकासवाडीत त्यांनी 14 वर्षापर्यंतच्या मुलांच्या सर्वांगीण शिक्षणाचे विविध प्रयोग केले. पाळणाघरे व बालवाड्यांची सुरुवाती केली. नूतन बाल शिक्षण केंद्र, विकासवाडी, ग्रामबालसेविका विद्यालय, विकासवाडी अध्यापन मंदिर या व अशा संस्थांच्या माध्यमातून आदिवासी मुलांच्या शिक्षण व विकासाचे प्रयत्न केले. अनुताईंनी शिक्षण पत्रिका व सावित्री या मासिकांच्या संपादिका म्हणूनही कार्य केले. त्यांनी शिक्षणावर अनेक पुस्तके लिहिली. त्यांचे लेखन सहज शिक्षण, पूर्णशाळा, विकासाच्या मार्गावर, बालवाडी कशी चालवावी, कोसबाडच्या टेकडीवरून, आत्मचरित्र आहे. निधन 27 सप्टेंबर 1992 कोसबाड येथे. 39. गोदावरी परुळेकर. जन्म 14 ऑगस्ट 1907 पुणे येथे झाला. माहेरचे नाव गोदावरी गोखले. त्यांचे वडील प्रख्यात वकील होते. त्यांना वडिलांनी वैचारिक स्वातंत्र्य व आवश्यक पाठबळ दिले. BA, LLB झाल्यानंतर त्या कामगार चळवळीत सामील झाल्या. ठाणे जिल्ह्यातील सध्याचा पालघर जिल्हा, डहाणू, जव्हार, पालघर या परिसरातील आदिवासी वारली लोकांसाठी त्यांनी काम केले. आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना विकत घेता येऊ नये, त्यांना रोजगार मिळावा, गवत कापणी, जंगलतोड इत्यादीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी संघर्ष केला. साध्या भोळ्या आदिवासींच्या जमिनी बळकावणाऱ्या, आदिवासींचे शोषण करणाऱ्या, वेठबिगार म्हणून राबविणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध त्यांनी लढा दिला. या कामी त्यांना त्यांचे पती शामराव परुळेकर यांची भक्कम साथ लाभली. आदिवासींना जागृत करणे व त्यांचे शोषणापासून रक्षण करणे इत्यादीसाठी आदिवासींचे संघटन केले. साहित्य, जेव्हा माणूस जागा होतो यास 1972वा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. बंदिवासाची 8 वर्षे, नगर हवेलीचा मुक्तीसंग्राम, आदिवासी रिव्होल्ट, द स्टोरी ऑफ वारली पिझंट्स इन स्ट्रगल. त्या स्वातंत्र्य सैनिक, समाजसेवक, मराठी लेखिका, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या होत्या. निधन 8 ऑक्टोबर 1996. 40. मधुकरराव देवल. जन्म 1918 म्हैसाळ, सांगली येथे. नाव त्र्यंबक महादेव देवल. धनंजयराव गाडगीळ यांनी स्थापन केलेल्या 1953च्या दुष्काळ निवारण समितीत कार्य केले. मागासवर्गाच्या प्रगतीसाठी म्हैसाळ या आपल्या जन्मगावी कामास प्रारंभ केला. मागासवर्गाच्या जमिनी सावकारांकडून सोडवून घेतल्या. त्यांनी सहकारी शेतीला उत्तेजन दिले. सहकारी शेतीसाठी श्री विठ्ठल संयुक्त सहकारी शेती सोसायटी स्थापन केली. शेती व्यवसायाशिवाय मागासवर्गासाठी शेळीपालन, पशुपालन, चर्मोद्योग, शेतमाल खरेदी विक्री असे उद्योग सुरू करून दिले. त्यांनी सहकारी तत्वावर गृहनिर्माण संस्था, शेती संस्था, दूध संस्था स्थापन करून मागासवर्गाच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले. निधन 1990. 41. SM जोशी. जन्म 12 नोव्हेंबर 1904 जुन्नर, पुणे येथे झाला. नाव श्रीधर माधव जोशी.
शिक्षण प्राथमिक शिक्षण जुन्नर येथे, उच्च शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे। त्यांना विद्यार्थी दशेतच राजकारणाची आवड लागली। 1928 पुणे येथे युवक संमेलन युथ लीग परिषद आयोजित केले। या संमेलनाचे अध्यक्ष प. नेहरू होते। त्यांनी सायमन कमिशनला विरोध केला। 1934 मध्ये काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली। 1942 च्या भारत छोडो आंदोलनात भाग घेतला। 1943 ते 1946 तुरुंगवास भोगला। त्यांच्या पुढाकाराने राष्ट्रसेवा दल या संघटनेची स्थापना केली गेली। साधना हे मासिक चालविण्यासाठी निधी जमविला। त्यांच्या प्रयत्नातून पुढे संयुक्त समाजवादी पक्ष स्थापन झाला। त्यांनी कामगार कल्याण कामगार संघटना बांधणे यासाठीही कार्य केले। गोवा मुक्ती आंदोलनात सहभाग घेतला। 1957 मध्ये मुंबई प्रांत विधानसभेवर व 1967 मध्ये लोकसभेवर निवड झाली। त्यांनी 1975 च्या इंदिरा गांधींच्या आणीबाणीला विरोध केला। त्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीचे सरचिटणीस म्हणूनही संयुक्त महाराष्ट्र चळवळीत योगदान दिले। 1977 जनता पक्षाच्या स्थापनेत सहभाग घेतला। लोकमित्र हे दैनिक चालविले। ते एसएम या नावाने प्रसिद्ध होते। उर्मी हा त्यांचा कथासंग्रह आहे। मी एसएम हे त्यांचे आत्मचरित्र आहे। निधन 1 एप्रिल 1989। 42 नाग गोरे। नाव नानासाहेब गणेश गोरे। जन्म 15 जून 1907। विद्यार्थीपासूनच राजकीय व सामाजिक चळवळीशी संबंध। त्यांना नानासाहेब म्हणून ओळखले जायचे। ते स्वातंत्र्य सैनिक। पुरोगामी विचारवंत समाजवादी नेते लेखक होते। जातीभेद अनिष्ट रूढी यांना त्यांनी विरोध केला। 1930 मध्ये महाराष्ट्र युथ लीगचे चिटणीस बनले। काँग्रेस समाजवादी पक्षाच्या 1934 च्या स्थापनेत सहभाग। गोवा मुक्ती आंदोलनात सहभाग घेतला। 44 संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग घेतला। संयुक्त महाराष्ट्र समितीच्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता। 1957 मध्ये लोकसभेवर संयुक्त महाराष्ट्र समितीचे उमेदवार म्हणून निवड। 1975 च्या आणीबाणीला विरोध केला। 1977 मध्ये जनता पक्षाच्या स्थापनेत सहभाग। 1977 मध्ये ब्रिटनमध्ये भारताचे हाय कमिशनर उच्चायुक्त म्हणून त्यांची नेमणूक झाली होती। रचना जनवाणी या नियतकालिकांचे संपादक म्हणून कार्य केले। लेखन कारागृहाच्या भिंती समाजवादाचा ओनामा आव्हान आणि आवाहन विश्वकुटुंबवाद नारायणी आत्मचरित्र। मृत्यू 1 मे 1993। 43 बेहरमजी मलबारी। जन्म 18 मे 1853 बडोदा गुजरात येथे। नाव बेहरामजी मेहरवानजी मलबारी। त्यांचा जन्म बडोदा येथील पारशी कुटुंबात झाला। मलबार किनाऱ्यावरून मसाले आणून सुरत येथे विकत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबास मलबारी म्हणून ओळखले जाई। ते समाजसुधारक साहित्यिक पत्रकार होते। त्यांच्यावर डॉक्टर जॉन विल्सन यांचा प्रभाव होता। त्यांनी बॉम्बे गॅझेटमधून लेख लिहिले। EPUBL इंडियन स्पेक्टॅटर या साप्ताहिकामधून त्यांनी स्तंभलेखन केले। पुढे 1879 मध्ये इंडियन स्पेक्टॅटर हे साप्ताहिक त्यांनी विकत घेतले। अखेरपर्यंत त्याचे संपादक म्हणून कार्यरत होते। दादाभाई नौरोजी व विल्यम बेडबर्न यांनी चालविलेल्या व्हॉइस ऑफ इंडिया या वृत्तपत्रात त्यांनी लेखन केले। ते उत्तम गुजराती कवी होते। त्यांचे वडील बडोदा संस्थानात लिपिक होते। 1875 मध्ये त्यांनी नीतिविनोद हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला। यात त्यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम व बालविवाहाच्या प्रथेतून महिलांवर लादले गेलेले वैधव्य याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या। त्यांनी आपल्या लेखनाद्वारे स्त्रियांचा सामाजिक दर्जा वाढविण्याचा सतत प्रयत्न केला। त्यांनी बालविवाहाला कडाडून विरोध केला। विधवा पुनर्विवाहाचे जोरदार समर्थन केले। राष्ट्रीय काँग्रेसच्या 1885 च्या पहिल्या अधिवेशनात सहभागी झाले।
बेहरामजी मलबारी यांनी चालविलेल्या जोरदार आंदोलनामुळे ब्रिटिश शासनास संमती वयाचा कायदा करावा लागला. समाजसुधारक दयाराम गिडुमल यांच्या सहकार्याने मुंबई येथे 11 जुलै 1908 ला सेवा सदन संस्था स्थापन करून निराश्रित व अनाथ स्त्रियांच्या कल्याणासाठी कार्य केले. त्यांना शासनाने कैसर-ए-हिंद पदवीने सन 1900 मध्ये सन्मानित केले होते. मुंबईप्रमाणेच अहमदाबाद व सुरत येथेही सेवासदनच्या शाखा काढल्या. लेखन मॅक्स म्युलरच्या ऑरिजिन अँड ग्रोथ ऑफ रिलिजन या भाषणांचा गुजराती अनुवाद केला. तसेच गुजरात अँड गुजरातीज, द इंडियन आय ऑन इंग्लिश लाईफ, नीतिविनोद, इंडियन म्यूज इन इंग्लिश गार्ब, ॲन अपील फ्रॉम द डॉटर्स ऑफ इंडिया इ. त्यांचा महाराष्ट्राच्या समाजसुधारणा चळवळीशी संबंध होता. निधन 12 जुलै 1912 सिमला. 44 क्रांतिसिंह नाना पाटील. जन्म 3 ऑगस्ट 1902 बोरगावजी, सांगली येथे झाला. नाव नाना रामचंद्र पिसाळ. नाना पाटलांवर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव होता. समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद, हुंडा पद्धती, देवभोळ्या समजुती यावर त्यांनी कठोर टीका केली. त्यांनी नेहमीच गोरगरिबांचा कैवार घेतला. सावकारशाही, शोषण यास विरोध केला. 1930 च्या महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेऊन सांगली जिल्ह्यात जंगल सत्याग्रह केला. त्यामुळे दोनदा कारावास भोगावा लागला. 1940 च्या वैयक्तिक सत्याग्रह चळवळीत भाग घेतला. 1942 च्या चले जाव आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सातारा जिल्ह्यात ब्रिटिश सत्तेच्या विरोधात प्रतिसरकार स्थापन केले. हे प्रतिसरकार बराच काळ कार्यरत होते. तुफान सेना, लोकराज्य आणि न्यायव्यवस्था असे प्रतिसरकारचे 3 विभाग होते. त्यांच्या प्रतिसरकारला लोक पत्रीसरकार म्हणत. 1943 ते 1946 असे 3 वर्ष प्रतिसरकार कार्यरत होते. त्यांनी पुढे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही भाग घेतला. नाना पाटील प्रभावी वक्ते होते. त्यांनी गांधी विवाह ही अतिशय कमी खर्चाची विवाह पद्धती समाजात रुजविण्याचा प्रयत्न केला. 1955 मध्ये त्यांची अखिल भारतीय किसान सभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. 2 वेळा 1957 व 1967 मध्ये लोकसभेवर निवडून आले. त्यांना क्रांतिसिंह म्हणून ओळखले जाते. संसदेत मराठीतून भाषण करणारे पहिले खासदार. निधन 6 डिसेंबर 1976. 45 भाई माधवराव बागल. जन्म 28 मे 1896. नाव माधवराव खंडेराव बागल. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभाग. त्यांनी जातीभेद दूर करण्यासाठी आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग घेतला. भाई माधवराव बागल यांच्यावर काही प्रमाणात मार्क्सवादाचा प्रभाव. सल्फर होता. कामगार समाजातील दुर्बल घटक यांच्या हक्कांसाठी त्यांनी लढा दिला. ते उत्कृष्ट चित्रकारही होते. अस्पृश्यता विरोध, आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला. ग्रंथ संपदा, स्वराज्याचा शत्रू, बहुजन समाजाचे शिल्पकार, मार्क्सवाद, जीवनप्रवाह, कला आणि कलावंत, शाहू महाराजांच्या आठवणी, समाजसत्ता की भांडवलशाही. ते हंटर व अखंड भारत या नियतकालिकांचे संपादक होते. कोल्हापुरात प्रजा परिषदेची स्थापना केली. पत्रकार, लेखक, विचारवंत म्हणून ओळख. महाराष्ट्र शासनाने दलित मित्र या पुरस्काराने गौरविले. मृत्यू 6 मार्च 1986. 46 प्रबोधनकार ठाकरे. नाव केशव सीताराम ठाकरे. जन्म 17 सप्टेंबर 1885 रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे झाला. सामाजिक सुधारणा हे त्यांचे ध्येय होते. त्यांचे कर्तृत्व आणि प्रतिभा अनेकांगी होती. विचारवंत,
नेता, लेखक, पत्रकार, संपादक, वक्ता, प्रकाशक, धर्मसुधारक, इतिहास संशोधक, नाटककार, संवाद लेखक, संगीततज्ञ, शिक्षक, भाषाप्रभू, लघु उद्योजक, चित्रकार अशी अनेक विशेषणे त्यांना अपुरीच पडतात. हुंडा प्रतिबंधक चळवळ हाती घेतली. हुंडा प्रतिबंधक स्वयंसेवक सेना स्थापन करून अनेक वर पित्यांना त्यांनी घेतलेल्या हुंड्याच्या रकमा परत देण्यास भाग पाडले. साहित्य, देवळांचा धर्म की धर्माची देवळे, कुमारिकाचे शाप, माझी जीवनगाथा, आत्मचरित्र, आई, हिंदू कर्माचे, हिंदू धर्माचे, दिव्य, शेतकऱ्यांचे स्वराज्य, वक्तृत्वशास्त्र, रमाबाई सरस्वती, चरित्र, दगलबाज, टाकलेले पोर, जुन्या आठवणी, खरा ब्राह्मण, कोदंडाचा टणकार, वृत्तपत्रे, प्रबोधन, सारथी. 20 नोव्हेंबर 1972 त्यांचे निधन झाले. 47. अण्णाभाऊ साठे. जन्म 1 ऑगस्ट 1920 सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. नाव तुकाराम भाऊराव साठे. अण्णाभाऊंचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते. 1944 मध्ये लालबावटा कलापथकाची स्थापना केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी महाराष्ट्रभर फिरून आपल्या शाहिरीतून पोषक वातावरण, जागृती निर्माण केली. अण्णाभाऊंना शिक्षण घेता आले नाही तरी त्यांनी विद्या प्राप्त केली. शाहीर नावाने प्रसिद्ध झाले. ते शाहीरच नाही तर लेखकही होते हे त्यांच्या 35 कादंबऱ्यांनी सिद्ध केले. मराठी लेखक, समाजसुधारक, विचारवंत, शाहीर, लोककलावंत. रशियाचा दौरा केला. प्रचंड लेखन केले. त्यांची फकीरा ही कादंबरी प्रसिद्ध आहे. 19 आवृत्त्या प्रकाशित आहे. साहित्य, गजाळ, गुऱ्हाळ, पेंग्याच लगीन, इनामदार, निखारा. चव्वेचाळीस. नवती, भानामती, फरारी, सुलतान. तमाशा, वगनाटे, शेटजीचं इलेक्शन, पुढारी मिळाला, अकलेची गोष्ट, माझी मुंबई, खापर्या चोर, देशभक्त, घोटाळे, कलंत्री. कादंबऱ्या, फकीरा, आग, रत्ना, रानबोका, गुलाम, संघर्ष, आघात, फुलपाखरू, मंगला, मास्तर, रानगंगा, वैर इत्यादी. पोवाडे, बंगालची हाक, पंजाब दिल्लीचा दंगा, तेलंगणाचा संग्राम, महाराष्ट्राची परंपरा, अमर हुतात्मे, मुंबईचा कामगार, बर्लिनचा पोवाडा. 18 जुलै 1969 त्यांचे निधन झाले. 48. लहुजी साळवे. नाव लहुजी राघोजी साळवे. जन्म 14 नोव्हेंबर 1794 मांग जमातीत पेठ ता पुरंदरजी, पुणे येथे झाला. लहुजीच्या वडिलांचे नाव राघोजी. राघोजी हे अतिशय पराक्रमी युद्धकला निपुण होते. ते वाघाबरोबर लढाई करण्याच्या पराक्रमामुळे त्याकाळी प्रसिद्ध होते. लहुजी साळवेंवर ज्योतिबा फुले, वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक यांच्या विचारांचा प्रभाव होता. लहुजींचे पूर्वज शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सेवेस होते. शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना आपल्या कामकगिरीबद्दल राऊत या पदवीने गौरविले होते. लहुजींचे वडील राघोजी हे इंग्रज पेशवे युद्ध 1817 मध्ये शहीद झाले. 1818 वा पेशवाई संपली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी जहाल क्रांतिकारक निर्माण करण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी तालीम युद्ध कला कौशल्य प्रशिक्षण केंद्र पुणे येथे नाना रास्ते सरदार यांच्या हस्ते 1822 मध्ये सुरू केले. लहुजींच्या या केंद्रात सर्व जाती धर्माचे युवक शिकले. यात प्रामुख्याने टिळक, वासुदेव बळवंत फडके, ज्योतिबा फुले, चाफेकर बंधू, उमाजी नाईक, क्रांतीवीर नाना दरबारेही यांचा समावेश होता. लहान वयातच व्यायाम करणे, कुस्त्या खेळणे, दांडपट्टा चालवणे, शस्त्र हाताळणे ही छंद जोपासले. घोड्यावर व पायी वेगाने डोंगर चढत. शिक्षण घेऊ शकले नाही, पण म फुलेंच्या शैक्षणिक कार्यास जोडले गेले. पहिलवानकीमुळे उस्ताद, वस्ताद ही पदवी मिळाली. त्यांना क्रांतीवीर, क्रांतिगुरू म्हणतात.
अस्पृश्यता निर्मूलन व शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कार्य केले. त्यांचे निधन 17 फेब्रुवारी 1881 मध्ये झाले. 49. कर्मवीर भाऊराव पाटील. नाव भाऊराव पायगोंडा पाटील. जन्म 22 सप्टेंबर 1887 वा कोल्हापूर जिल्ह्यात कुंभोज येथे झाला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरुवातीच्या कालखंडात ओगले ग्लासवर्क, किर्लोस्कर ब्रदर्स या कंपन्यांचे फिरते विक्रेते म्हणूनही कार्य केले व महाराष्ट्रभर भ्रमंती केली. यामुळे त्यांना महाराष्ट्रातील दारिद्र्य, निरक्षरता, अज्ञान, अंधश्रद्धा यांची जाणीव झाली. यावर त्यांच्या मते एकच उपाय होता, तो म्हणजे शिक्षण. चव्वेचाळीस 1910 मध्ये दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केले. या संस्थेमार्फत दुधगाव विद्यार्थी आश्रम हे वसतिगृह सुरू केले. पुढे नेले काले येथेही वसतिगृहे सुरू केली. त्यांचा जन्मदिन श्रमप्रतिष्ठा दिन म्हणून साजरा करतात. 1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना काले ता कराड येथे केली. 1924 रयत शिक्षण संस्थेचे कार्यालय सातारा येथे नेले. 1924 मध्ये छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस हे वसतिगृह सुरू केले. प्राथमिक शिक्षकांना शिक्षण देण्यासाठी 1935 मध्ये सिल्वर ज्युबली रूरल ट्रेनिंग कॉलेज सुरू केले. सातारा येथे महाराजा सयाजीराव हायस्कूल या नावाने माध्यमिक शाळा 1940 मध्ये सुरू केली. रयत शिक्षण संस्थेने सातारा येथे छत्रपती शिवाजी कॉलेज पहिले महाविद्यालय 1947 मध्ये सुरू केले. त्यांची शिक्षण संकल्पना स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय व स्वातंत्र्य ही शिक्षणाची चतुसूत्री होती. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे रयत शिक्षण संस्थेचे घोषवाक्य आहे. त्यांना आधुनिक भगीरथ म्हणतात. वटवृक्ष हे बोधचिन्ह आहे. विद्यार्थ्यांच्या स्वावलंबी शिक्षणासाठी कमवा आणि शिका ही योजना सुरू केली. ते सत्यशोधक समाजाचे अनुयायी होते. त्यांच्यावर म. फुले, शाहू महाराज, महात्मा गांधी यांचा प्रभाव होता. 1954 साली सातारा येथे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज स्थापन केले. 1955 साली सातारा येथे पदवीधर शिक्षकांसाठी आझाद कॉलेज स्थापन केले. त्यांना संत गाडगे बाबा यांनी कर्मवीर ही पदवी दिली. पुणे विद्यापीठाने 1959 साली डी.लिट. पदवी दिली. याच वर्षी भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने गौरविले. महात्मा गांधींनी त्यांच्याबद्दल काढलेले उद्गार भाऊराव का कार्य ही उनका सच्चा कीर्तिस्तंभ हई. तुम्ही मला पडीक जमीन दया मी ती सुपीक करून दाखवतो हे त्यांचे उद्गार. 9 मे 1959 रोजी त्यांचे निधन झाले. 50. बाबा आमटे. जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी झाला. नाव मुरलीधर देवीदास आमटे. कुष्ठरोग निर्मूलन कार्य करणारे समाजसुधारक. 100 दिवसांचे भारत जोडो अभियान पार पाडणारे समाजसुधारक. आनंदवन गोरा चंद्रपूर, अशोकवन नागपूर, सोमनाथ मूल चंद्रपूर, नागेपल्ली हेमलक्ष गडचिरोली, लोकबिरादरी हेमलक्षा गडचिरोली इत्यादी त्यांच्या संस्था आहेत. रॅम मॅग्सेसे पुरस्कार 1985 वा मिळालेला आहे. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी विविध संस्था काढून त्यांना स्वावलंबी बनविण्यावर भर दिला. मेधा पाटकरांच्या नर्मदा बचाव आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे या आंदोलनाला नैतिक बळ मिळाले. पंचेचाळीस 1999 गांधी शांतता पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. 2002 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने डी.लिट. पदवी दिली. 2003 ते 04 महाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले. ग्रंथसंपदा ज्वाला आणि फुले, उज्ज्वल उद्यासाठी माती जगविल त्याला मत इत्यादी. निधन 9 फेब्रुवारी 2008. 51. बाबा आढाव. जन्म 1936. नाव बाबासाहेब पांडुरंग आढाव. बाबा आढाव यांच्यावर महात्मा फुले, सत्यशोधक समाज, समाजवादी विचार यांचा प्रभाव आहे. अनेक सामाजिक सुधारणा चळवळीत बाबा आढाव यांनी भाग घेतला. देवदासी प्रथेचे निर्मूलन,
देवदासींचे पुनर्वसन, स्त्री मुक्ती आंदोलन, कष्टकरी हमाल व स्त्रिया यांचे आंदोलन ही चळवळी व आंदोलने यांच्याशी त्यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे यासाठी झालेल्या नामांतर चळवळीत सहभाग घेतला. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या आंदोलनात सहभाग घेतला. जातीभेद व वर्णव्यवस्था यास विरोध केला. सामाजिक न्यायासाठी एक गाव एक पाणवठा मोहीम चालविली. पुणे येथे हमालांची संघटना बांधली. ना नफा ना तोटा तत्वावर कष्टाची भाकर केंद्रे उभारली. हमालांसाठी हमालभवन ही प्रचंड इमारत पुणे येथे उभी केली. पुरोगामी सत्यशोधक या त्रैमासिकाचे संपादक म्हणून काम पाहिले. लेखन एक गाव एक पाणवठा, सत्यशोधनाची वाटचाल. कष्टकरी, हमाल, रिक्षाचालक, मोलकरीण, झोपडपट्टीधारक, असंघटित कामगार यांच्या प्रश्नांसाठी लढा दिला. पुणे महानगरपालिकेचे 1962 ते 1971 सदस्य होते. पानशेत धरण फुटले तेव्हा पूरग्रस्तांसाठी वसाहती सुरू केल्या. झोपडी संघ उभारले, याद्वारे झोपडपट्टीधारकांचे प्रश्न हाताळले. 52 हमीद दलवाई. जन्म 29 सप्टेंबर 1932 मिरजोळी, जिल्हा रत्नागिरी येथे झाला. 1951 साली त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. शालेय जीवनातही ते राष्ट्रसेवेत सहभागी झाले असावेत. त्यांनी काही काळ आचार्य अत्रेच्या वर्तमानपत्रात कार्य केले. 1954 मध्ये त्यांचा मेहरुन्निसांशी नोंदणी पद्धतीने विवाह झाला. त्यांचे विचार सुधारणावादी होते. मुस्लिम समाजात प्रबोधन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मुस्लिम समाजातील तोंडी तलाक, बहुपत्नीत्व इत्यादीमुळे स्त्रियांची होणारी घुसमट शासनासमोर आणण्यासाठी त्यांनी 1966 मध्ये काही मुस्लिम महिलांचा मोर्चा विधानसभेवर काढला होता. हमीद दलवाई यांनी सय्यदभाई, वजीर पटेल, हुसेन जमादार, (446) अनवर राजन, अब्दुल कादर मुकादम यांच्या सोबतीने 22 मार्च 1970 ला मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापन केला. 1971 पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाने मुस्लिम महिला परिषद भरवली. मुस्लिम समाजातील तोंडी तलाक, बहुपत्नीत्व, परित्यक्त्यांचा प्रश्न, पडदा पद्धत, जमातवाद यावर मुस्लिम सत्यशोधक मंडळाने लक्ष दिले. साहित्य इंधन, कांदबरी, जमीला जावद, कथासंग्रह, इस्लामाचे भारतीय चित्र, लाट, कथासंग्रह, मुस्लिम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया. मृत्यू 3 मे 1977. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांनी समाजसुधारणा, समाजसेवा चालू ठेवली. मुस्लिम सत्यशोधक चळवळीत त्या नेहमी अग्रणी होत्या. त्यांचे आत्मचरित्र मी भरून पावले आहे. मेहरुन्निसा यांचा जन्म 25 मे 1930 तर निधन 8 जून 2017 ला झाले. त्यांनी हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटची 1977 स्थापना केली. त्यांनी तलाक मुक्ती मोर्चा काढला होता. अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनने सन 2017च्या जानेवारीत हमीद दलवाई यांना जीवनगौरव पुरस्कार, मरणोपरांत दिला. तो हमीद दलवाई यांच्या वतीने पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांनी स्वीकारला. 53 अण्णा हजारे. जन्म 15 जानेवारी 1940 ला भिंगार, अहमदनगर येथे झाला. नाव किसन बाबूराव हजारे. OBLEPUBL. भ्रष्टाचार विरोधी आंदोलन करणारे समाजसुधारक. 1960 मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाले. 1962च्या भारत-चीन युद्धात व 1965च्या भारत-पाक युद्धात त्यांनी सेवा बजावली. 1975 अण्णा सैन्यातून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर आपले गाव राळेगण सिद्धी, अहमदनगर येथे आले. गावाची दैन्यावस्था बघून गावाचा सामाजिक, शैक्षणिक, कृषीविषयक विकास करून गावाचा चेहरा बदलवण्याचा मानस ठेवून कामाला सुरुवात व अनेक विधायक उपक्रम हाती घेतले. त्यांनी गावात दारूबंदी, अस्पृश्यता निर्मूलन, हुंडाबंदी, सामुदायिक विवाह, ग्रामसफाई, व्यसनमुक्ती, पाणलोट, वृक्षारोपण, पर्यावरण रक्षण, धान्य बँक, नापासांची शाळा ही उपक्रम राबवून आपल्या गावाचा विकास साधला. आदर्श गाव संकल्पना प्रत्यक्षात आणली. गावात सौरऊर्जा, गोबर गॅस यांच्या सोयी केल्या.
त्यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री व पद्मविभूषण हे किताब देण्यात आलेला आहे. त्यांचे आत्मचरित्र माझे गाव माझे तीर्थ, राळेगण सिद्धी, अहमदनगरचा कायापालट केला. माहिती अधिकार, जनलोकपाल, पाणी अडवा पाणी जिरवा, आदर्श गाव यासाठी चळवळ केली. चारशे 46 महाराष्ट्रातील संत. 54 संत ज्ञानेश्वर. नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. जन्म इ. आवाज 1275 पैकी आपेगावता, पैठणजी, एक संभाजीनगर सोडले. वारकरी संप्रदायाचा पाया घालणारे संत म्हणजेच संत ज्ञानेश्वर होय. लोकांना भक्तीचा सोपा मार्ग दाखविला. महत्वाचे ग्रंथ ज्ञानेश्वरी, भावार्थ दीपिका, अमृतानुभव, चांगदेव 65 हरिपाठाचे अभंग. त्यांना माऊली या नावाने ओळखले जाते. त्यांनी ज्ञानेश्वरी प्रवरा नदीच्या काठी नेवासे येथे लिहिली. ज्ञानेश्वरीच्या खांबाखाली लिहिली त्याला पैस म्हणतात. ज्ञानेश्वरीतील पसायदान काव्य जगतप्रार्थना झाले. त्यांनी आळंदी येथे 1296 मध्ये समाधी घेतली. 55 संत तुकाराम. नाव तुकाराम बोल्लोबा अंबिले. जन्म इ.स. 1608 मध्ये देहू पुणे येथे झाला. साहित्य तुकाराम गाथा, 4500 अभंग, अभंगवाणी. आपल्या अभंगातून जातीयतेवर कडाडून हल्ला केला म्हणून त्यांना पहिले विद्रोही कवी म्हणतात. जगद्गुरु पद मिळविणारे संत. शिवरायांचे आध्यात्मिक गुरु होते. संत तुकारामांच्या अभंगावर अनेक देशांत संशोधन चालू आहे. वारकरी संप्रदायाचे कळस म्हणून त्यांना ओळखले जाते. पडिक पंडित, ढोंगी साधू, लोभी भिक्षेकरी, भक्तिहीन पांडित्य यांवर त्याने टीका केली. 56 समर्थ रामदास. नाव नारायण सूर्याजी ठोसर. जन्म इ.स. 1608 मध्ये जाम समर्थ, जालना येथे झाला. साहित्य मनाचे श्लोक, दासबोध, 21 समासी, स्फुटोव्या, 16 लघुकाव्ये, 14 ओविशितेई. सातारा जिल्ह्यातील चाफळ येथे मोठे राममंदिर बांधले. अखेरच्या काळात त्यांचे वास्तव्य सज्जनगडावर होते. महाराष्ट्रात तरुणांनी बलोपासना करावी म्हणून गावोगावी हनुमान मंदिरे उभारली. निधन 1681. त्यांची समाधी सज्जनगड, सातारा येथे आहे. 57 संत एकनाथ. जन्म इ.स. 1504 मध्ये पैठण, औरंगाबाद येथे झाला. साहित्य भारुडे, गवळणी, चतुश्लोकी भागवत, एकनाथी भागवत. ज्ञानेश्वरीचे शुद्ध प्रत तयार केली. हीच प्रत आजही प्रमाण मानली जाते. वासुदेव संस्थेचे जनक या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक जागृती व प्रबोधन केले. एका जनार्दनी म्हणून स्वतःचा उल्लेख करत अस्पृश्यतेविरुद्ध लढा देणारे संत. त्यांचे गुरु जनार्दन देवगिरी किल्ल्याचे स्वामी हे होते. निधन वजा 1599. त्यांची समाधी पैठण येथे आहे. चव्वेचाळीस 58 संत नामदेव. जन्म इ.स. 1270 मध्ये नरसी बामणी, हिंगोली येथे झाला. उत्तर भारतात भ्रमण व धर्मकार्य करणारे संत. संत ज्ञानेश्वरांचे चरित्र लिहिले. नामदेवांचा गाथा प्रसिद्ध आहे. त्यांचे गुरु विसोबा खिचर होत. गुरु ग्रंथ साहिबमध्ये त्यांच्या अभंगाचा समावेश आहे. कीर्तन या समाजप्रबोधनपर कला व्यासपीठाचे जनक. समाधी पंढरपूर येथे 1350 मध्ये समाधी घेतली. 59 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. जन्म 30 एप्रिल 1909 रोजी यावलीजी, अमरावती येथे झाला. नाव माणिक बंडूजी इंगळे, ब्रह्मभट. गुरुकुंज आश्रमाची स्थापना अमरावतीजवळ मोझरी येथे 1935 केली. तुकडोजी महाराजांचे गुरु अडकोजी महाराज होत. 1936 त्यांना गांधीजींनी सेवाग्रामला बोलाविले. 1942 च्या आंदोलनात त्यांच्या प्रचार कार्यामुळे विदर्भातील अनेक गावात चळवळीचे लोण पोहोचले.
यावेळी त्यांना 100 दिवसांचा तुरुंगवासही झाला. चिमूर आष्टीची स्वतंत्रता चळवळ त्यांच्याच मार्गदर्शनाने झाली होती. त्यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. आदेशरचना आणि भजनावली हे त्यांचे साहित्य आहे. त्यांना भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रसंत ही पदवी दिली. नोबेल पाब. मृत्यू 11 ऑक्टोबर 1968. समाधी मोझरी येथे. 60. संत गाडगे बाबा. नाव डेबूजी जिंगराजी जानोरकर. जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. डेबूजीच्या वडिलांचा दारूच्या व्यसनापायी मृत्यू झाला. त्यांनी समाजातील भोळ्या समजुती, अज्ञान, अनिष्ट रूढी यावर कठोर प्रहार केला. मी कोणचा गुरु नाही आणि माझा कोणीही शिष्य नाही असे ते म्हणत. पंढरपूर, चोखामेळा, धर्मशाळा, नाशिक, आळंदी, त्र्यंबकेश्वरी तीर्थक्षेत्री त्यांनी धर्मशाळा बांधल्या. गाडगेबाबा यात्रा, तीर्थक्षेत्रे येथे जात पण देवदर्शन न करता बाहेर यात्रेकरूंची सेवा करत. विदर्भातील ऋणमोचन येथे लक्ष्मीनारायणाचे मंदिर बांधले. पूर्णा नदीवर घाट बांधला. त्यांच्याविषयी आचार्य अत्रे म्हणतात, समाजवादाचे एक प्रचंड व्यासपीठ होते. गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील. गाडगेबाबांचे चरित्र प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिले. गाडगेबाबांच्या कीर्तनाविषयी प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे. (447) 1. त्यांच्या अंगावर एक फाटकी गोधडी आणि पाणी घेण्यासाठी हातात गाडगे असे म्हणून लोक त्यांना गोधडे महाराज किंवा गाडगे महाराज म्हणत. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे त्यांचे आवडते भजन. कीर्तनातून त्यांनी लोकांना उपदेश केला की लबाडी करू नये, व्यसन करू नये, कर्जे काढू नये, देवाच्या नावाने पशुपक्षी यांचे बळी देऊ नये, स्वच्छता ठेवावी, मुलांना शिकवावे इत्यादी. संत गाडगेबाबा संत तुकाराम महाराजांना आपले गुरु मानत असत. निधन 20 डिसेंबर 1956. सूचना: समाजसुधारक या घटकाच्या अधिक अभ्यासासाठी याच पुस्तकातील आधुनिक भारताचा इतिहास या घटकात दिलेले 49 व्यक्तिमत्वे सुद्धा अभ्यासावीत. विविध समाज व त्यांचे सुधारणावादी तत्वज्ञान. ब्राह्मो समाज. हिंदू धर्मातील पहिली सुधारणा चळवळ म्हणून ब्राह्मो समाजाचा उल्लेख केला जातो. ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी ऑगस्ट 1828 मध्ये कलकत्ता येथे केली. 1830 मध्ये ब्राह्मो समाजाचे न्यायपत्र तयार करण्यात आले. ब्राह्मो समाजाची शिकवण: एकेश्वरवादास प्राधान्य, ईश्वर एकच आहे, तसेच निराकार, अदृश्य, सर्वव्यापी, शाश्वत आहे. 2. मूर्तिपूजेस विरोध केला. समाजाच्या इमारतीत प्रतिमा, पुतळा, शिल्प, चित्र इनासक्त मनाई. 3. 4. 5. वेद व उपनिषदांना महत्त्व दिले. पुराणांना भाकडकथा संबोधले. मानवता आणि अंतरात्म्याचा आवाज यापेक्षा धर्मग्रंथ श्रेष्ठ नाहीत. समाजातील अस्पृश्यतेवर व जाती व्यवस्थेवर प्रहार. ब्राह्मो समाजाने बहुपत्नीत्व, सतीप्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना विरोध केला. स्त्रीशिक्षण आणि विधवा विवाहाचा पुरस्कार केला. 6. ब्राह्मण समाजातील धार्मिक नेते त्यागाला महत्त्व देत नाहीत. प्रार्थना समाज. ब्राह्मो समाजाने बंगालमध्ये धर्मसुधारणा व समाजसुधारणा चळवळ सुरू केली. यामुळे सर्वत्र समाजसुधारणेस वाव मिळाला. ब्राह्मो समाजाचे प्रसिद्ध नेते केशवचंद्र सेन समाजाच्या प्रचारासाठी मुंबईत 1864 साली आले होते. महाराष्ट्रातील काही समाजसुधारक त्यांच्या विचारांनी प्रभावित झाले. या सुधारकात मगो रानडे, डॉक्टर भांडारकर, वामन आबाजी मोडक, गोपाळ हरी देशमुख, आत्माराम पांडुरंग ईचा समावेश होता. यानंतर आत्माराम पांडुरंग तरखडकर, रा. गो. भांडारकर यांनी 31 मार्च 1867 रोजी मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली. प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक रा. गो. भांडारकर यांना म्हटले जाते. प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी मगो
रानडे यांनी एकेश्वरनिष्ठांची कैफियत हा निबंध लिहिला होता. प्रार्थना समाजाने महाराष्ट्रामध्ये धर्म व समाज सुधारणेचा प्रयत्न केला. चार. 1. प्रार्थना समाजाने अस्पृश्यता, जातीयता, मूर्तीपूजा, बालविवाह ही प्रथांवर कडक टीका केली. पाश्चात्य शिक्षण पद्धतीचा पुरस्कार केला. प्रार्थना समाजाच्या अनुयायांनी कामगारांसाठी रात्रशाळा, मुलींच्या शिक्षणासाठी संस्था स्थापन केल्या. पंढरपूर येथे अनाथ बालकाश्रम स्थापन केला. प्रार्थना समाजाचे प्रसिद्ध नेते व्ही. रा. शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन ही संस्था 1906 मध्ये स्थापन केली. म. गो. रानडेंच्या प्रयत्नांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन झाली. तर गो. कृ. गोखले यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाज स्थापन केला. ना. म. जोशी यांनी समाजसेवा संघ स्थापन केला होता. प्रार्थना समाजाने समाज सुधारणेसाठी वाहून घेणारी एक नवी पिढी निर्माण केली होती, की ज्यांनी पुढे स्वातंत्र्य आंदोलनातही भाग घेतला होता. प्रार्थना समाजाची प्रमुख शिकवण. प्रार्थना समाजाचे अनुयायी स्वतःला वेगळ्या धर्माचे, हिंदू धर्मापेक्षा वेगळे मानित नव्हते. ते स्वतःला हिंदू धर्मातील मानित होते. एकेश्वरवादास प्राधान्य. ईश्वराचे अस्तित्व मान्य. ईश्वर सगुण व निराकार आहे, परंतु अवतार कल्पना व मूर्तीपूजेस मान्यता दिली नाही. जाती पद्धतीचा विरोध केला. पुरुष व स्त्रिया यांच्या विवाहाचे वय वाढविणे. 3. 2. 4. विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार. 5. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार. 6. ईश्वर भक्तीने प्रसन्न होतो. 7. जीवात्मा व परमात्मा वेगळे आहेत. 8. आत्मिक उन्नतीसाठी प्रार्थना आवश्यक आहे. 9. समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे. OBL ही पाप सामाजिक 9. आर्य समाज. OBL सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळीपैकी आर्य समाज ही संस्था महत्त्वाची मानली जाते. आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये मुंबईत स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. त्यांचे मूळ नाव मूळशंकर करणदास तिवारी होते. त्यांचा जन्म 1824 मध्ये गुजरातमधील मोरवी संस्थानात ब्राह्मण कुळात झाला होता. मूळशंकर यांना लहानपणीच वेद, न्याय, दर्शन ईचे शिक्षण मिळाले होते. वयाच्या 21व्या वर्षी दयानंदांनी आत्मिक समाधानासाठी लग्नविधीच्या बोहल्यावरून पलायन केले होते. पुढे 15 वर्ष ते सतत भटकत राहिले. 1860 मध्ये ते मथुरेला गेले. अंधसंत स्वामी विरजानंदाचे त्यांनी शिष्यत्व स्वीकारले. त्यांनीच त्यांचे नाव स्वामी दयानंद सरस्वती ठेवले. स्वामी दयानंदांनी वेदांना अपौरुषीय मानले. ते उपनिषदापर्यंतचे धर्मग्रंथ मानित. इतर साहित्यांना, पुराणांना ते भाकड कथा, काल्पनिक कथा मानित. दयानंदांनी समाजात अहंकार निर्माण करणाऱ्या मूर्तीपूजा, बहुदेववाद, पुनर्जन्म, पशुबळी, श्राद्ध, मंत्रतंत्र इत्यादी कल्पना नाकारल्या आहेत. मी अशा गोष्टींना विरोध केला आहे. त्यांनी वेदांचे भाषांतर केले. आर्य समाजाचे तत्वज्ञान विशद करण्यासाठी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिला. वेदभाष्य भूमिका आणि ऋग्वेद, यजुर्वेद यांवर टीकात्मक वेदभाष्य हा ग्रंथ लिहिला. दयानंदांनी वेदांवर पूर्ण श्रद्धा ठेवली. सर्व ज्ञानाचा उगम वेदातून झाला आहे असे त्यांचे मत होते. ते स्वतः संस्कृतचे प्रकांड पंडित होते. त्यांनी जागोजागी जाऊन कर्मठांशी शास्त्रार्थ केला. अनिष्ट प्रथांना, अंधश्रद्धांना वेदांमध्ये कोणताही आधार नाही हे सिद्ध केले. दयानंदांनी लोकांना वेदांचा खरा अर्थ समजण्यासाठी त्यांना वेदाकडे परत चला, गो बॅक टू द वेड्स असा संदेश दिला. दयानंदांनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेस विरोध केला. वर्ण हा जन्मावर नसून कर्मावर ठरवण्यात यावा असे त्यांनी सांगितले. दयानंदांनी बालविवाहास विरोध केला. स्त्री शिक्षण व विधवा विवाहाचा पुरस्कार केला. तसेच शूद्र आणि स्त्रियांना वेदांचे अध्ययन करण्याचा, उच्च शिक्षण घेण्याचा, यज्ञोपवीत घालण्याचा अधिकार मिळविण्यासाठी चळवळ सुरू केली.
स्त्रियांच्या बाबतीत त्यांनी अत्यंत मोलाचे कार्य केले. पडदा पद्धती, हुंडा पद्धती, बहुपत्नी विवाह, देवदासी प्रथा अशा सामाजिक प्रथांवर त्यांनी समाजात आवाज उठवला. बालविवाह, सक्तीचे वैधव्य, विधवांना हीन मानणे यासही विरोध केला. दयानंदांनी वैदिक धर्माचे दरवाजे सर्वधर्मीयांना खुले असावेत म्हणून त्यांनी आर्य समाजाच्या माध्यमातून शुद्धी चळवळ हाती घेतली. हिंदू धर्मातून इतर धर्मात गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतले. दयानंदांनी आर्य समाजाच्या माध्यमातून पाश्चात्य शिक्षणाचाही पुरस्कार केला होता. त्यांच्या निधनानंतर 1883 त्यांच्या अनुयायांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या होत्या. लाला हंसराज यांनी लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक स्कूलची स्थापना केली होती. 1886 स्वामी श्रद्धानंद यांनी हरिद्वार येथे गुरुकुल आश्रमाची स्थापना केली होती. 1902 लाला लजपतराय यांनी राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा सुरू केल्या होत्या. आर्य समाजाचे सिद्धांत आणि नियम मुंबई येथे तयार करण्यात आले. 1877 मध्ये आर्य समाजाची शाखा लाहोर येथे स्थापन झाली. आर्य समाजाची शिकवण: 1. खऱ्या ज्ञानाचे मूळ ईश्वर आहे. 2, 3, 4. ईश्वर हा सर्वशक्तिमान, निराकार, अनादी व अनंत आहे. सृष्टीचा निर्माता आहे. सर्व सत्य ज्ञानाचा ग्रंथ वेद आहे. त्याचे वाचन, अध्यापन, ऐकणे आर्यांचे कर्तव्य आहे. सर्व वैयक्तिक कल्याणापेक्षा सर्व मानव जातीचे कल्याण श्रेष्ठ मानावे. 5. अज्ञानातून ज्ञानाकडे मार्गक्रमण करावे. 6. सर्व कार्य धर्माप्रमाणे म्हणजे सत्य असत्याचा विचार करून केले पाहिजे. 7. सत्यग्रहण करणे, असत्याचा त्याग करणे. 8. 9. शारीरिक, आत्मिक व सामाजिक उन्नती करून जगाचे कल्याण कराने. सर्वांशी प्रेमाने यथायोग्य व्यवहार करावा. 449 थिऑसॉफिकल सोसायटी. या थिऑसॉफिकल सोसायटी. 44 या सोसायटीची स्थापना मॅडम ब्लावट्स्की व कर्नल ऑलकॉट यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरात 1875 मध्ये केली. या सोसायटीची शाखा भारतात मुद्रासजवळ अडधार येथे 1882 मध्ये स्थापन केली. 1891 मध्ये मॅडम ब्लावट्स्कीचे निधन झाले तेव्हा ॲनी बेझंट हथा 1893 मध्ये भारतात आल्या. थिऑसॉफिकल सोसायटीचे भारतातील कार्य एक जन्माने आयरिश असलेल्या ॲनी बेझंटने आपल्या हातात घेतले. दोन्ही बेझंटने हिंदुस्थानभर भ्रमण करून लोकांत धर्मजागृती व राष्ट्रभक्ती निर्माण करण्याचे कार्य केले. सुरुवातीपासूनच ॲनी बेझंटचा ख्रिश्चन धर्मावर विश्वास नव्हता. भारतीय विचार आणि संस्कृतीशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्यांनी भगवद्गीतेचे भाषांतरही केले होते. त्यांचा वेदांवर विश्वास होता. ॲनी बेझंटने 1898 मध्ये बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेज स्थापन केले. ॲनी बेझंटच्या पुढाकाराने सोसायटीने राजकीय चळवळीतही भाग घेतला होता. बेझंटने मद्रास प्रांतात होमरूल चळवळ सुरू केली होती. तसेच 1917च्या कलकत्ता काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपदही भूषविले होते. 1916च्या लखनौ अधिवेशनात जहाल मवाळ ऐक्य करण्यात ही बेझंटबाईंनी पुढाकार घेतला होता. होमरूल चळवळीच्या प्रसारासाठी बेझंटबाईंनी न्यू इंडिया व कॉमनवेल्थ ही वृत्तपत्रे सुरू केली होती. आयर्लंडमधील होमरूल लीगप्रमाणे त्यांनी भारतात होमरूल लीगची स्थापना केली होती. OBLE थिऑसॉफिकल सोसायटीची शिकवण: 1, 2, 3, 4, 5, 6 बंधुत्वावर आधारित संघटना स्थापन करणे. जगातील प्राचीन धर्म, विज्ञान, तत्वज्ञान यांचा अभ्यास करणे. चांगल्या कामातून माणसाला मोक्ष मिळतो. आत्मा कोणतेही लिंगभेद मानित नाही. सर्व स्त्री पुरुष समान आहेत. परमेश्वराच्या इच्छेने जग चालते. सर्व धर्माकडे मोक्षप्राप्ती आहे म्हणून सर्व धर्म समान आहेत. 7 मानवाने स्वतः सत्कर्म करत असंता इतरांनाही सोबत घ्यावे. सोसायटीच्या माध्यमातून सोसायटीच्या अनुयायांनी भारतीय समाजातील बालविवाह,
पडदा पद्धती, निरक्षरता, मद्यपान यांना प्रतिबंध करण्याचे कार्य केले. सत्यशोधक समाज. महात्मा फुलेंनी पददलित समाजासाठी केलेली सर्वात महत्त्वपूर्ण कामगिरी म्हणजे 24 सप्टेंबर 1873 साली केलेली सत्यशोधक समाजाची स्थापना होय. अस्पृश्यांसाठी शाळा उघडणे किंवा व्यक्तिगतरित्या त्यांना मदत करणे ही एका फार मोठ्या सामाजिक दुखण्याला केलेली वरवरची मलमपट्टीच ठरणार होती. सामाजिक विषमता, अन्याय व शोषण या पायावर उभ्या असलेल्या येथील समाजव्यवस्थेला हादरा देऊन तिच्यात आमूलाग्र बदल घडवून आणल्याखेरीज पददलित व शोषित समाजाला न्याय मिळणे शक्य नाही हे महात्मा फुलेंनी ओळखले होते. म्हणूनच त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. नोबल पब्लिकेशन्स. सत्यशोधक समाजाचे तत्वज्ञान. 1. सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे असल्याने सर्व मानव समान आहेत. 2. परमेश्वराची भक्ती करण्याचा प्रत्येकाला अधिकार असून त्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. 3. माणसाला जन्माने नव्हे तर गुणांनी श्रेष्ठत्व प्राप्त होते. 4. परमेश्वर एकच असून तो निर्गुण निराकार आहे. 5. पुनर्जन्म, जपजाप्य, कर्मकांड ही गोष्टी अज्ञानमूलक आहेत व कनिष्ठ जातीच्या शोषणाचे साधने आहेत. 6. कोणताही धर्मग्रंथ ईश्वरप्रणीत नाही. या तत्वांद्वारे बंधुभाव व मानवधर्म यांचा संदेशच त्यांनी आपल्या समाजाला दिला. सत्यशोधक समाजाचे तत्वज्ञान ज्योतिबांनी सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाद्वारे सांगितले. रामकृष्ण मिशन. स्वामी विवेकानंदांनी आपल्या विचारांना कृतीत उतरविण्यासाठी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. विचारप्रसारासाठी प्रबुद्ध भारत मासिक काढले. 2021 मध्ये 125 वर्ष पूर्ण. रामकृष्ण मिशनची उद्दिष्टे. 1. हिंदू धर्माच्या आधारावर व्यापक विश्वधर्माचा संदेश जगाला देणे. 2. वेद हे भौतिकशास्त्राच्या प्रगतीमुळे खोटे ठरू शकत नाही हे जगाला दाखवून दिले. 3. ख्रिस्ती मिशनऱ्यांप्रमाणे धर्माचरणात लोकसेवेला प्राधान्य देणे. 4. धर्माच्या आधारावर राष्ट्रभक्तीची व स्वाभिमानाची ज्योत पेटवून लोकांमध्ये पारतंत्र्याविरुद्ध क्रांतिकारक वृत्ती पसरविणे. 5. लोकांना मदत, समाजसेवा करणे. भारत सेवक समाज. आपले राष्ट्र आणि राष्ट्रबांधव यांच्या हिताचीच ज्यांनी चिंता वाहिली त्यांपैकी गोपाळकृष्ण गोखले हे एक होत. भारतभूमीचे ते महान सुपुत्र होते. ते अध्यात्मवादी राजकारणी होते. त्यांनी राजकारणाचे अध्यात्मीकरण हा महत्त्वाचा राजकीय सिद्धांत मांडला. राजकारणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन नैतिक स्वरूपाचा होता. राजकारणात नैतिक अधिष्ठान असले पाहिजे असे त्यांचे मत होते. राजकीय व सार्वजनिक कार्यकर्त्यांनी निरपेक्ष वृत्तीने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. आपला समाज व राष्ट्र यासाठी त्याग करण्यातच त्यांनी धन्यता मानली पाहिजे असे त्यांचे मत होते. वरील विचारातूनच नामदार गोखलेंनी 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली. भारत सेवक समाजाचा उद्देश प्रामाणिक, देशभक्त व चारित्र्यवान कार्यकर्ते तयार करणे हा होता. श्रीनिवास शास्त्री, प. हृदयनाथ कुंझरू, ठक्कर बाप्पा, ना. म. जोशी, काकासाहेब लिमये ही व्यक्ती घडविल्या. भारत सेवक समाजाचे तत्वज्ञान. ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती धार्मिक कार्य निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडते, अगदी तशाच प्रकारे राजकारणाचे व सार्वजनिक सेवेचे कार्य निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडले जावे. यासाठी भारत सेवक समाज आपल्या कार्यकर्त्यांना वरील स्वरूपाची शिकवण देत असे.